हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या टॉपिकचं नाव आहे पार्ट ऑफ द स्पीच. आणि शब्दांच्या उपयोगानुसार त्याचे विविध प्रकार पाडलेले आहेत. वाचून दाखवतो. आय विल रीड. वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रोनाउन, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की देर आर 8 वर्ड्स, 8 प्रकारचे शब्द आहेत. आता या शब्दानेच तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. तर याचं महत्व काय इंग्रजीमध्ये? प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर आता व्हिडिओ होणार आहेत याचे. त्याचा तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आणि ऐकायचं. आता सांगताना व्यवस्थित लक्ष द्या. विशिष्ट क्रमानेच हे शब्द लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला वर्ब, याच्याबद्दल व्यवस्थित सांगणार आहे. नंतर नाउन, नंतर आहे ॲडजेक्टिव्ह आणि नंतर आहे ॲडवर्ब. हा एक टॉपिक मोठा वेगळा आहे. आता सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहित आहे, नाउन पासून सुरू करतो. नाम म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे. ॲडजेक्टिव्ह विशेषण म्हणजे काय माहित आहे. याच्याबद्दल काय एवढं जास्त मुलांना लक्षात येत नाही. वर्ब. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचं महत्व काय बघा. आणि व्यवहार. समजा परीक्षेला असा एक प्रश्न पडला, लिस्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द अबोव एक्स्ट्रॅक्ट. तर मुलांना नेमकं समजत नाही की त्या पॅरेग्राफ मध्ये ॲडजेक्टिव्ह कुठली लक्षात येत नाही. बघा, पुन्हा एक प्रश्न येतो परीक्षेमध्ये, लिस्ट ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द अबोव एक्स्ट्रॅक्ट. काही समजत नाही ॲक्शन वर्ड, व्हॉट इज मीन बाय ॲक्शन. दुसरा एक प्रश्न होतो, लिस्ट द नाउन्स फ्रॉम द अबोव एक्स्ट्रॅक्ट, लिस्ट द ॲडवर्ब. त्या दृष्टिकोनातून परीक्षेला जे मार्क असतात ते तुम्हाला सगळे मिळावे आणि छोटी छोटी वाक्य तुम्हाला करता येईल, यासाठी आजचा मी व्हिडिओ तयार केलाय. लक्ष द्या. तर सर्वसाधारणपणे मी जरा नाउन बद्दल बोलणार आहे, वर्ब बद्दल नंतर बोलणार आहे. वर्ब हा टॉपिक फार मोठा आहे, त्यामुळे अतिशय सोप्या शब्दाने मी सुरुवात करणार. आता नाउनला मराठीमध्ये नाम म्हणतात. काय म्हणतात? नाम. तर सर्वसाधारणपणे मुलांना असं सांगण्यात येतं की वस्तूच्या ठेवलेल्या नावाला नाम म्हणतात. काय म्हणतात? वस्तूच्या ठेवलेल्या नावाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्कर, डस्टर, बोर्ड, फॅन, फ्रीज वगैरे वगैरे. आता थोडंसं विस्तृतपणे सांगतो नाम म्हणजे काय. 5वी 6वी 7वीच्या मुलांनी जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर प्राण्यांची नाव कुठली आहेत? लायन, टायगर, कॅमल. पक्ष्यांची नावं, द नेम्स ऑफ द बर्ड, पॅरट, स्पॅरो, ईगल वगैरे वगैरे. नद्यांची नाव, कृष्णा, गोदावरी, हिरण्यकेशी वगैरे वगैरे. पंचगंगा. नेम्स ऑफ द सिटीज, शहरांची नावं, हैदराबाद. Don't forget to subscribe. मुंबई. बघा मी काय म्हणतो ते. म्हणजेच जर प्राण्यांची नाव, पक्ष्यांची नाव, नद्यांची नाव, शहरांची नाव
स्थळ, वस्तू असं काही नाही, या सगळ्यांना नाम असं म्हणतात. आता त्यातले प्रकार आहेत, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. गोंधळ होतो नेमकं लक्षात आलं. निदान प्रथम तुम्ही नाउन म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. नाम तर माझे वडील एक उल्लेख आला, सहज आला म्हणून सांगतो. ही वॉज अ इंग्लिश टीचर आणि माझे गुरु म्हणजे माझे वडीलच, एवढं लक्षात ठेवा. हिज नेम वॉज निळकंठ रांगणेकर. तर त्यांच्यानुसार त्यांनी मला नामाची व्याख्या ते कसे सांगायचे बघा. अतिशय सोप्या शब्दात ते असं म्हणायचे की जे जे डोळ्याला आपल्याला दिसतं ते नाव. आता घरात काय दिसतं, मगाशी उल्लेख केला मी, टीव्ही, फ्रीज, फॅन, मोबाईल घरात असतात. रस्त्यावरून जाताना काय दिसतं, ट्रीज, व्हेकल्स, पीपल बघा, कार्स, बसेस, हे सगळं, गर्ल्स, बॉयज, शाळेची मुलं, ही सगळी नाव. ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये गेल्यावर काय दिसतं, ब्लॅकबोर्ड, चार्ट, डस्टर, चेअर, टेबल. म्हणजे जिथं जिथं आपण असतो त्या ठिकाणी जे डोळ्याला दिसतं ते सगळं नाव. परंतु एखाद्या, आत्ताच मी सांगितल्या पद्धतीनं कोल्हापूर हे शहराचं नाव आहे आपल्या. ओके, कोल्हापूर. आता मी एक वाक्य लिहितो. आय विल राईट द सेंटेन्स. अतिशय सोपं वाक्य बघा. कोल्हापूर इज अ सिटी. कोल्हापूर इज अ सिटी. मुद्दाम मी जरा गॅप ठेवलाय बघा, मला इथं काय ठेवलं. तर कोल्हापूरवर तुम्हाला समजा एक 4 ओळी लिहायला सांगितलं तर तुम्ही कसे लिहिणार हो? पहिला म्हणणार तुम्ही कोल्हापूर इज अ सिटी. मग त्याबद्दल जर सांगायचं, मोठी शहर आहे, मोठं म्हणायचं आहे तुम्हाला, तुम्ही लिहिणार इज अ बिग सिटी. इट इज अ बिग सिटी. समजा तुम्हाला म्हणायचं आहे कोल्हापूर अतिशय सुंदर सुंदर शहर आहे, तुम्ही काय लिहिणार, इट इज अ ब्युटिफुल सिटी. इट इज अ ब्युटिफुल. पुन्हा तुम्हाला लिहायचं आहे इट इज अ ब्युटिफुल ॲज वेल ॲज क्लीन सिटी. इट इज अ क्लीन सिटी. बघा मी काय म्हणतो, म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचंय, वर्णन, किंवा एखादी वस्तू आणतो आपण घरामध्ये, वॉशिंग मशीन आहे, छान आहे, मस्त आहे, हे जे शब्द वापरतो त्याला इंग्रजीमध्ये विशेषण असं म्हणतात, ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात, आणि मराठी भाषांतर त्याचं विशेषण होतं, ऍडजेक्टिव्ह. मग नाम आणि विशेषण मधील फरक जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर धिस इज अ नाउन आणि नामाच्या बाजूला येणारा शब्द, बघा ऍडजेक्टिव्हची व्याख्या, नामाच्या बाजूला येणारा शब्द म्हणजे विशेषण किंवा नामा बरोबर येणारा शब्द. मग पहिला, नेहमी मी सांगत असतो माझ्या मुलांना, विद्यार्थ्यांना, पहिला शब्द म्हणजे विशेषण, दुसरा शब्द म्हणजे नाम. धिस इज अ सिटी ब्युटिफुल असं होणार नाही. म्हणजे आपल्याला विशिष्ट क्रमानं शब्द ठेवायला हवे, छोटी छोटी वाक्य बनवता आली पाहिजे. त्यासाठी हा सगळा कट लक्ष द्या मी काय म्हणतो. म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये आला प्रश्न की लिस्ट सम ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द अबोव्ह एक्स्ट्रॅक्ट, तर तुम्ही काय काय कुठल्या शब्दावर तुम्ही नजर गेली पाहिजे, काय शोधलं पाहिजे त्याच्यामधून, ब्युटिफुल. काही ठिकाणी काही वेळेला चार्मिंग असा शब्द येतो, काही वेळेला प्रिटी असा शब्द येतो, काही वेळेला आता सांगितल्याप्रमाणे बिग शब्द तुम्हाला दिसतो. एखाद्या राजाबद्दल माहिती आलेली असते, जनरस, ब्रेव, धाडसी, एके ठिकाणी धाडसी राजा असतो, ब्रेव. म्हणजे हे शब्द दिसले रे दिसले लगेचच तुम्हाला त्या ऍडजेक्टिव्हच्या लिस्टमध्ये तुम्हाला तो शब्द ठेवायला पाहिजे.
जर तुम्ही नको ते शब्द ठेवले तर मार्क मिळत नाही. त्यामुळं जरासा हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे आणि हा अभ्यास 10वीला पण आहे, 9वीला आहे, 12वीला आहे, 5वी ते 12वीला हा अभ्यास. कारण प्रत्येक लेसन मध्ये आणि कविता ऍडजेक्टिव्ह शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. बघा मी काय म्हणतो ते लक्षात येते. कुठली काही घ्या तुम्ही, कुठलाही धडा असो, मॅजेस्टिक, मार्वलस, एखादा एक्सलंट, वस्तुवरीला मस्त, म्हणजेच हे शब्द समजून घेणं आवश्यक आहे. ऍडजेक्टिव्ह. आता याची जरा विस्तृतपणे माहिती सांगतो. सर्वसाधारणपणे असं म्हणतात, व्हॉट इज मीन बाय ऍडजेक्टिव्ह. तर तुम्हाला सांगितलेली व्याख्या सांगतो आणि माझी व्याख्या, की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. परंतु माझ्या दृष्टिकोनातून जर असं लक्षात ठेवलं, नामाच्या बाजूला किंवा नामाच्या बरोबर येणारा शब्द किंवा नामाचे वर्णन करणारा शब्द, म्हणून दुसऱ्या शब्दामध्ये याला डिस्क्रायबिंग वर्ड असेही म्हणतात. हल्लीच्या इंग्रजीमध्ये, मॉडर्न इंग्लिशमध्ये याला डिस्क्रायबिंग वर्ड असेही म्हणतात, डिस्क्रायबिंग वर्ड. तर हा शब्द आला, फाइंड सम डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द अबोव एक्स्ट्रॅक्ट. म्हटलं की मला विचारलं, सर काय आहे डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय? मग मी सांगतो, डिस्क्रायबिंग वर्ड ऑलरेडी आय हॅव टॉट यू मीन्स ऍडजेक्टिव्ह. आता पूर्वी क्रियापदाला वर्ब म्हणायचे, परंतु आता ऍक्शन वर्ड्स असं म्हणतात. काय म्हणतात? ऍक्शन वर्ड्स. म्हणजेच जो शब्द ऍक्शन दर्शवतो, क्रिया दर्शवतो, साधं गणित आहे, त्या शब्दामध्येच उत्तर आहे. व्हॉट इज मीन बाय ऍक्शन वर्ड्स, की जो शब्द द वर्ड विच शोज ऍक्शन, म्हणजे प्ले खेळणे, रीड, वॉक, जम्प. तरी देखील मुलांना हे शब्द शोधता येत नाही. आता जाणे येणे माहित आहे मुलांना, गो, कम, सिंग, परंतु वॉक हे सुद्धा ऍक्शन वर्ड आहे, समजत. हा सांगण्याचा मुद्दा असा की जसं डिस्क्रायबिंग वर्ड आणि ऍडजेक्टिव्ह यामध्ये काही फरक नाही. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच ऍडजेक्टिव्ह, वर्ब्स म्हणजे ऍक्शन वर्ड. जरा थोडे थोडे बदल नवीन अभ्यासक्रमातले लक्षात घेतले पाहिजे. पूर्वीच्या लोकांना वर्ब म्हणजे माहित आहे, परंतु ऍक्शन वर्ड्स माहित नाही. त्यामुळे एखादा मुलगा आईला विचारायला गेला किंवा ऍक्शन वर्ड्स म्हणजे मम्मी कसं ओळखायचे, तिला कदाचित असेल सध्या MA MAd कोण झालेलं सांगते, लक्ष द्या. तर अतिशय विस्तृतपणे बोलणार आहे. हा टॉपिक मोठा आहे, समजून घ्या. हा म्हणजे नामाचे प्रकार. घरी काय करायचं बघा, तुम्ही माझा व्हिडिओ बघत असताना मी इथं प्राण्यांची नावं लिहिणार आहे, तुम्ही त्यामध्ये ऍड करून आपल्याला आठवतात काय बघायची. 2 मिनिटं मी थांबणार आहे. पुन्हा पक्ष्यांची नावं लिहायची, तुमच्या नद्यांची नावं लिहायची. इंग्रजी स्पेलिंग चुकता कामा नये. इंग्रजी स्पेलिंग अवघड वाटत असेल, सोपी सोपी शब्द लिहा. मग थोडंसं पुढे जाऊन प्रॉपर नाउन, कॉमन नाउन्स, मटेरियल नाउन हे आपल्याला अभ्यास इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आता विशिष्ट क्रमानंच हे मी शब्द का लिहिले त्याचं बघा. आता अजूनही नाउन आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल बोलणार आहे, ऍडवर्ब बद्दल आता बोलणार नाही. आता फक्त वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह. आणखीन एक ह्याच्यामध्ये असं आहे की बघा, आता ब्युटिफुल हा शब्द लिहिला, इथे लिहितो मी, आणि कुठेतरी ब्युटी असा शब्द येतो. दोन शब्द तुमच्या परिचयाचे आहेत, परंतु हाही शब्द असेल माहित, ब्युटिफुली असा पण शब्द येतो, ब्युटिफुली. परंतु ब्युटिफाय हा शब्द कदाचित जास्तीत जास्त मुलांना माहित नसेल. ब्युटिफाय. जेव्हा तुम्हाला या शब्दातील फरक लक्षात येईल तेव्हा माझं इंग्रजी सुधरत चाललंय हे तुम्हाला जाणीव होईल. फॉर एक्झाम्पल बघा, शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल. शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल. परंतु ब्युटी हा शब्द जर आपल्याला वापरायचा असेल तर तुम्हाला शी हॅज अ ब्युटी
असं वापरायला पाहिजे. हा शब्द ऍडव्हर्ब बाय एलवाय लागलेला आहे. द आर्टिकल्स वेअर केप्ट व्हेरी ब्युटिफुली इन द हॉल. अतिशय सुंदररित्या आर्टिकल्स ठेवल्यावर, सुंदर रीतीने, ब्युटिफुली, ब्युटिफाय हे राहू दे, नंतर हे जरा थोडं किचकट आहे. ब्युटिफाय फक्त सांगतो दिस इज अ वर्ब, दिस इज अ वर्ब. याचा प्रकार दिस इज अ नाउन, दिस इज एन ऍडजेक्टिव्ह, दिस इज एडीपी ऍडवर्ब. म्हणजे ह्या 4 शब्दाभोवतीच बघा मी सांगतोय काय इंग्रजी फिरते. एवढं फार मोठा टॉपिक आहे, प्रचंड मोठा टॉपिक आहे. म्हणजे एकाच शब्दाचे 4 प्रकार होतातच, परंतु त्याहीपेक्षा 5वी 6वी 7वीच्या लेवलला तुम्ही निदान नामाचे प्रकार राहू दे. नाम म्हणजे काय, व्हॉट इज मीन्ड बाय नाउन हे जरी समजून घेतलं, सुरुवात, स्टेप, बेसिक भरपूर झालं. व्हॉट इज मीन बाय ऍडजेक्टिव्ह व्यवस्थित समजून घ्या. आणि 5वी 6वी 7वीच्या लेवलला एवढं जरी समजलं तरी ठीक आहे. थोडंसं 8वीला आल्यावर वर्ब आणि ऍडवर्ब जरा समजून घेतलं तर बरं होईल. नंतर हाही टॉपिक 5वीचाच आहे. प्रोनाउन परवा सांगितल्याप्रमाणे, परवा एका व्हिडिओमध्ये बघितलं की व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन आय, वी, यू, ही, शी, इट, दे याला प्रोनाउन म्हणतात. मग पर्सनल प्रोनाउन, रिफ्लेक्झेटिव्ह वगैरे त्याचे प्रकार आहेत, ते नंतर बघायचे. टेबल पाठ करायचं आपल्याला. ह्याला तर याचं महत्व अतिशय महत्वाचं आहे. पोझिशन, प्रेपोजिशन, ऍट, बाय, त्याच्याशिवाय वाक्य, प्रत्येक वाक्यामध्ये याचं महत्व आहेच. कंजंक्शन नंतर बघूया इंटरजेक्शन. आता जरासं विस्तृतपणे नाउन आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल बोलणार आहे, त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. हाही टॉपिक मोठा आहे, नंतर याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार होणार आहे. तर आता 5वी 6वी 7वी च्या मुलांनी अतिशय महत्व आहे या टॉपिकला, लक्ष दिलं आवश्यक आहे याकडे. आता बघा मी एक शब्द लिहितो, गार्डन. बघा नंतर लिहितो ब्युटिफुल. पहिला माउंटेन, नंतर बिग. आय विल राईट बिग. ओके. एनिमल, डेंजरस. लिहितो सोल्जर. सोल्जरचं स्पेलिंग कडे लक्ष द्या. सोल्जर इथे लिहितो ब्रेव. म्हणजे परीक्षेला हे शब्द असे मिक्सिंग करून येतात खालीवर. ब्युटिफुल इथं असेल तर गार्डन इथं असेल, बिग इथं असेल, माउंटन इथं असेल. तर जोड्या जुळवासाठी तुम्हाला याचा अभ्यास महत्वाचा आहे. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ब्युटिफुल ॲनिमल, ब्युटिफुल सोल्जर असं नाही होणार, ब्युटिफुल गार्डन. डेंजरस माउंटन नाही होऊ शकत, बिग माउंटन. ब्रेव ॲनिमल असं नाही होऊ शकत, ब्रेव सोल्जर. म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या तुम्हाला जोड्या लावता येतील, वरच्या उतारातून दिलेल्या पॅरेग्राफ मधून ऍडजेक्टिव्ह शोधून काढता येतील, नाउन शोधून काढता येतील, ऍडवर्ब शोधून काढता येतील, ऍक्शन वर्ड्स शोधून काढता येतील, तेव्हा आपलं स्टेप बाय स्टेप माय इंग्लिश इज इम्प्रूव्हिंग हे तुम्हाला म्हणता येईल. जोपर्यंत हे लक्षात येत नाही तोपर्यंत इंग्रजीचा पाया भक्कम होणार नाही. हे बेसिक इंग्लिश आहे. तर तुम्हाला एखाद्या विषयावर, कुठल्याही विषयावर लिहायचं असेल, फॉर एक्झाम्पल माय स्कूल, 5वी 6वीला पडतात छोटे छोटे एसे. माय मदर, माय मदर, माय सिटी, माय फेवरेट गेम. ह्या सगळ्यांसाठी विशेषणांचा अभ्यास महत्वाचा आहे. निदान मी काय म्हणतो बघा, नेहमीच्या व्यवहारातील कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 50 ऍडजेक्टिव्ह तुम्हाला आलीच पाहिजे. बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही शब्द विचारतो, बघा तुमच्या लगेच तुम्ही
आठवण्याचा प्रयत्न करायचा. भित्रा याला शब्द येतो का बघा, भित्रा लिहितो मी. भित्रा. आपल्याला ब्रेव माहित आहे धाडसी, परंतु त्याच्या विरुद्ध शब्द भित्रा बघा. लोभी, हावरट, लोभी, पैशाचा लोभी, सगळ्याच लोभी. स्वार्थी बघा, मराठीमध्ये आम्ही म्हणतो स्वार्थी. पुन्हा काही वेळा निस्वार्थी, स्वार्थीला माहिती आहे तर निस्वार्थी. हे असे शब्द अडतात, मराठीमध्ये सुद्धा अडतात, इंग्रजीमध्ये. तर भित्रा याला शब्द टिमिड आहे, टिमिड, TIMID. 70 ते 80% लोकांना हा शब्द माहित नाही. लोभी, ग्रीडी. एखाद्या कथेमध्ये राजा राणी किंवा कुठलं एखादा प्राण्यांच्या गोष्टी असतात, त्यामध्ये हे शब्द येतात. पण इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम मध्ये फरक आहे की सगळेच विषय इंग्रजीमध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त वर्ड्स त्यांना मिळतात. त्यांचे इंग्रजी काय फार बेटर असतं असं नाही, परंतु त्यांना वेगवेगळे प्रकारचे शब्द मिळतात. आणि मराठी मीडियमचं काय होतं की तेवढंच एक इंग्रजीच्या तासाला इंग्रजी लिहिलं जातं, बोललं जात नाही, ऐकलं कमी जातं, कारण इंग्रजी शिक्षक सगळेच इंग्रजी बोलत नाही. रीडिंग सध्या काही काही क्लासेसमधून शाळेमधून रीडिंग होतं, रीडिंग मात्र झालं पाहिजे. बघा इंग्रजी सुधारण्यासाठी काय काय आवश्यक, म्हणजे तुम्हाला कमीत कमी ब्युटिफुल जरी शब्द येत असला तरी जास्त मुलं पुन्हा स्पेलिंग चुकतात, तिकडे जरा लक्ष दिलं. अवघड शब्दाचं स्पेलिंग 10 वेळा 15 वेळा लिहून काढलं पाहिजे. डेंजरस, ब्रेव, ग्रीडी, सेल्फिश. आता स्वार्थ्याला शब्द काय, सेल्फिश. सेल्फी, सेल्फी माहित आहे तुम्हाला, सेल्फ म्हणजे स्वतः, सेल्फिश. निस्वार्थी, सेल्फलेस. सेल्फ लेस म्हणजे नाही. बघा, म्हणजे जरासं तुम्ही डोकं वापरून तुमची थोडीशी बुद्धीला ताण दिला तर शब्द इंग्रजीमध्ये कसे तयार झाले ते लक्षात येईल. सेल्फलेस, लेस म्हणजे नाही, निस्वार्थी. जो स्वार्थी नाही तो सेल्फलेस, सेल्फिश. सगळे शब्द सोपे. निदान 5वी 6वी 7वीच्या लेवलला विशेषण आणि नाम आलीच पाहिजेत. नाम, विशेषण, ऍडवर्ब आणि वर्ब राहू दे. हे जरा प्रेपोजिशन वगैरे थोडं किंवा वर्ब्स लहान मुलांना गो, वेंट, गॉन समजत नाही, किंवा 5वी 6वी पर्यंत गो आणि वेंट दुसरं रूप, पहिलं रूप, तिसरं रूप काय आलं नाही तेच आहे. निदान गो आणि वेंट यामधला फरक तरी समजला तरी भरपूर झाला. म्हणजे क्रियापदाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कम, कम आणि केम, फक्त ए आणि ओ मध्ये फरक आहे, परंतु लहान मुलांना लक्षात येत नाही. म्हणून मी म्हणतो मोठ्या मुलांनी 8वी 9वी 10वीच्या मुलांनी गो, वेंट, गॉन असे क्रियापद पाठ केली पाहिजे दररोज. लहान मुलांनी 5वी 6वी 7वीच्या मुलांनी हे शब्द पाठ करणं आवश्यक आहे, स्पेलिंग पाठ करणं आवश्यक आहे. एक शब्द जवळजवळ 15 वेळेला लिहिणं आवश्यक आहे. ब्युटिफुल, ब्युटिफुलचं स्पेलिंग BEAUTI, फुल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की फुल, ज्या शब्दाच्या शेवटी फुल येतं ते विशेषण. फॉर एक्झाम्पल वंडर, वंडरफुल. सक्सेस, सक्सेसफुल. कलर, कलरफुल. लक्षात ठेवायच्या आयडियाज आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार. लक्ष द्या. आणि यायला लागलं की ऍडवर्ब तयार झालं. ब्युटिफुली, वंडरफुली, सक्सेसफुली. त्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत पुन्हा. आता ऑलवेज हेच मध्ये सुद्धा ऍडवर्ब आहे, परंतु ते ओळखता येत नाही. त्यामुळे अगदी नियमावर बोट ठेवायचं नाही. शब्द थोडे नियमाला अपवाद असतात, की असं सांगितलं जातं की यालवायला लागणारे शब्द वाक्याच्या शेवटी येतात, जो शेवटी येतो त्या शब्दांना ऍडवर्ब म्हणतात. परंतु एखाद्या वेळेस ते वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं. असं काही नाही की शेवटीलाच आलं पाहिजे. तर हे जरा विस्तृतपणे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फक्त मी आज तुम्हाला ओळख करून दिली आहे की नाम, नाम म्हणजे काय, विशेषण. आता जाता जाता मी नामाची व्याख्या सांगतो, ती जरा व्यवस्थित ऐका किंवा लिहून घ्या. तर बघा, आय विल रीड, मी वाचून दाखवतो की नाम म्हणजे काय. वस्तू, एखादी वस्तू. स्थळ म्हणजे ठिकाण. प्राणी, पक्षी व व्यक्ती
यांच्या ठेवलेल्या नावाला नाउन किंवा नाम असे म्हणतात. खालीलप्रमाणे नावाचे प्रकार आहेत. आता दाखवले. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि फॉर एक्झाम्पल नाउन म्हणजे काय, आता बघा तुमच्या मित्रांची नाव असतात. फॉर एक्झाम्पल सोहम, ओमकार, साहिल वगैरे वगैरे, प्रिया. ओके. नंतर घरच्या, आता जर वस्तू घरच्या, कप बशी, खुर्ची, वॉशिंग मशीन, फ्रीज, जे जे तुमच्या डोळ्याला दिसतं ते नाउन, एवढं लक्षात ठेवा. फॅन, कूलर. निदान आज नाम म्हणजे काय एवढं तुम्हाला समजलं आणि विशेषण आणि त्यामधील फरक एवढं जरी तुम्ही समजून घेतलं तरी भरपूर झालं. ओके मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे. जर तुम्ही इतर शहरातील असाल म्हणजे कोल्हापूर सोडून बाहेर गावातील असाल तर त्या शहराचा उल्लेख कमेंट बॉक्समध्ये करा, म्हणजे मला समजेल की हा व्हिडिओ कुठल्या कुठल्या शहरामध्ये पोहोचलेला आहे. ओके, डोंट फॉरगेट. Don't forget to subscribe.